हॅलो, हाय गाईज. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पैशामू. ऑलमोस्ट तुम्ही 1 वर्षापासून आमच्यासोबत आहात. आमची जर्नी तुम्ही बघत आहात. आजचा व्हिडिओ आम्ही याच्यासाठी बनवला आहे की आमच्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत. किचन असो किंवा हॉल असो किंवा माझं वर्कस्टेशन असो, चेअर असो, तर त्याचा रिव्ह्यू एकदम छान आहे किंवा त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटतं ते तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायचं होतं. Amazon, फ्लिपकार्ट, मिशो त्याच्यावरून ऑर्डर केलेले आहेत. तुम्ही त्याच्यावरून बाय करू शकता. तुम्ही ते प्रोडक्ट बघा आणि तुम्ही ऑफकोर्स ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर विषय म्हणजे असा आहे की रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतोय आम्ही ऑलमोस्ट 1.5 वर्षापासून. तर आधी आमचा फर्निश फ्लॅट होता. ॲक्च्युली आम्ही फर्निश फ्लॅटमध्ये राहत होतो सुरुवातीला. तर तो फर्निश फ्लॅट आम्ही काही कारणास्तव सेल आउट केला आणि मी टोटली अनफर्निश फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. जो आम्ही सेल आउट केला तेव्हा पण एक व्हिडिओ बनवला होता आणि जेव्हा आम्ही त्याची पूजा वगैरे केली त्यासाठी प्रॉपर व्हिडिओ बनवला होता. आउट ऑफ जायचं होतं आणि ते आउट ऑफ जाणं आमचं कॅन्सल झालं. आमच्या घरी एक दुःखद अशी घटना घडली. फ्लॅट पण विकला आणि मग रेंटेड फ्लॅटवर शिफ्ट झालो. पूर्णपणे फर्निश फ्लॅटवरून रेंटेड फ्लॅट म्हणजे अनफर्निश फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर खूप साऱ्या अडचणी अमृताने फेस केल्या. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही आता व्हिडिओ आतापर्यंत बघितलेला असेल. पूर्ण फर्निश फ्लॅट होता, 2 BHK फ्लॅट होता, किचन, दोन्ही बेडरूम आणि यांनी यांनी माझ्यासाठी खूप सुंदर वर्क स्टेशन केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी काम करत होते आणि त्या फ्लॅटमधून डायरेक्टली पूर्ण रिकाम्या, पूर्ण मोकळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणं म्हणजे माझ्यासाठी खूप दुःख वाटत होतं. राघव गावी होता म्हणून आम्ही दोघंच राहायचो. माझं वर्क फ्रॉम होम आहे आणि तेवढ्या छान, मी तर छानच म्हणेल, कारण आमच्यासाठी आम्ही खूप कष्टाने बनवला होता तो फ्लॅट आणि त्या फ्लॅटमधून ह्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्या दिवसभर मी एकटी असायचे. म्हणजे अक्षरशः मला खूप वाईट वाटलं बिकॉज ऑफ फर्निचर असो किंवा आपण कष्टाने घेतलेली गोष्ट असो, ती जेव्हा आपण सोडून रेंटेड अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर कसं फील होतं. इथे ज्या वस्तू आम्ही ऑनलाईन बाय केल्या आहेत, त्या आम्ही आता तुम्हाला दाखवतो. काय तर आम्ही एंट्रन्सपासून सुरुवात करतो. तर त्याच्या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतील. तुम्ही क्लिक करून बाय करू शकता आणि जे आम्ही खूप चांगलं यूज केलंय, त्याचा आम्हाला खूप चांगला फीडबॅक भेटलाय, त्याच गोष्टी आम्ही शेअर करू. तर हा आहे आमचा एंट्रन्स. तर ही आहे आमची नेम प्लेट. तर आम्हाला आमची नेम प्लेट वुडनमध्ये पाहिजे होती आणि सेम नेम प्लेट आम्ही त्या फ्लॅटला बनवली होती. बट आता ऑफकोर्स ओनर चेंज झाल्यानंतर ते स्वतःची नेम प्लेट बनवणार म्हणून आम्ही इकडे घेऊन आलो. तर आम्ही ही वुडनमध्ये बनवलेली. जर तुम्हाला पाहिजे असेल याच्यात, ही ऑफलाईन घेतलेली आम्ही, तर याचे आम्ही डिटेल्स देऊ, तर तुम्ही तिथे नक्की बनवून घेऊ शकता. त्याच्यानंतर हे आपलं की होल्डर, हे सिंपल मी मिशोवरून ऑर्डर केलेलं. तर याची क्वालिटी खूप छान आहे. हे मेटलमध्ये आहे आणि ते गोल्ड फिनिशमध्ये आहे. 6 होल्डर आमच्यासाठी इनफ आहे म्हणून मी हे ऑर्डर केलेलं आहे. तर गाईज हा आहे सोफा आमचा. एल सेफ साईज सोफा आहे. सोफा ओळखायचा कसं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. तर तुम्ही जर सोफ्याकडे बघत असाल तर तुमच्या लेफ्टला जर एल सेप आला तर तो हा झाला लेफ्ट हँड साईड सोफा आणि राईटला आला तर राईट. त्याचं फॅब्रिक जे आहे एकदम सॉफ्ट आहे. आता याच्यावरती आम्ही एक कवर टाक. याची टोटल जी लेंथ आहे अशी 9 फूट लेंथ आहे. हा एल आहे जवळजवळ 5.5 फूट आहे आणि सोफ्याची जी विड्थ म्हणतो आपण बैठक बसण्यासाठी ही आहे 2.25 फूट. तर या साईजचा आमचा सोफा आहे. त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर यूज केलं आहे ते एकदम हार्ड आहे आणि त्याच्यावरती जो फॅब्रिक आणि सॉफ्ट जे गादी म्हणतो आपण स्पंज तो यूज केला, तो एकदम सॉफ्ट आहे. यूज करण्यासाठी तो एकदम हार्ड अँड टफ आहे. त्यामुळे तुम्ही हा नक्की बाय करू शकता. जर तुमच्याकडे वापर तसा हेवी जर असेल तर हेवी वापरासाठी एकदम भारी सोफा आहे. 4 मोठ्या पिलो आणि छोट्या 5 पिलो आणि मोठ्या 4 पिलो आहे. हा कवर आम्ही नंतर बाय केला आहे कारण राघव खूप सोफा खराब करतो. सो आम्ही कवर सेपरेट असा बाय केला. सोपा झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं दिसतंय, बाकीचं ते सगळं आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. फर्स्टमध्ये म्हणजे कर्टन्स खूप छान क्वालिटी आहे. बाहेरचा जो उजेड असतो तो आतमध्ये अजिबात येत नाही, ट्रान्सपरंट नाहीये. त्याच्यानंतर हे जे लिप्स आहेत, आम्हाला काहीतरी छान डेकोरेशन करायचं होतं की आम्ही रील्स बनवू शकतो किंवा आमच्या व्हिडिओजमध्ये आम्ही घेऊ शकतो म्हणून आम्ही हे लिप वगैरे मिशोवरून ऑर्डर केले होते आणि त्याला काहीतरी डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी आम्ही ह्या ज्या लाईट्स होत्या ह्या सगळ्या LED लाईट आहे. याच्यामध्ये आम्ही 2 लाईट सेट यूज केलेले आहेत. 10-10 फुटाच्या आहेत त्या. एक इथपर्यंत आहे आणि एक सेकंड वन आम्ही इथपर्यंत जॉईन केलेली आहे. टिपॉयची क्वालिटी एकदम टॉप नॉच आहे, एकदम छान आहे आणि आमच्या हॉलसाठी एकदम परफेक्ट होता हा. टिपॉय नंतर खाली मॅट तर पाहिजेच. मॅट पण आम्ही मिशोवरून ऑर्डर केलेली आणि याच्या ज्या किमती ज्या आहेत, प्राइस आहेत, एकदम रिझनेबल अमाऊंटमध्ये आहेत. 1000 ते 1200च्या रेंजमध्ये होते. 3 फ्रेम आहेत ते आम्हाला ऑफलाईन मिळालेल्या. जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तेव्हा आम्हाला गिफ्ट मिळालं. ते इनडोअर जे प्लांट आहेत, रिअल प्लांट जे आहेत, ते आम्हाला घरात ठेवणं पॉसिबल नाहीत होतात कारण आम्ही गावी 10-15 दिवस जातो. हे आर्टिफिशियल प्लांट घेतलेलं, हे प्लांट फ्लिपकार्टवरून घेतलेलं, पण खालची जी कुंडी आहे ती चिनी मातीची आहे, ती आम्ही ऑफलाईन घेतलेली. हे जे डेकोरेटिव्ह जे थॉट्स आहेत ते खूप सारे ऑर्डर केलेले मी, हे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले. तर हा आमचा डायनिंग टेबल कॉर्नर आहे. हे सगळे कप्सचे डेकोरेशन दिसेल किंवा तुम्हाला ही फ्रेम दिसेल किंवा हे जे लिप दिसेल, जे सेम लाईक हॉलमध्ये यूज केलं आहे ते. त्याच्यानंतर हे जे डेकोरेटिव्ह जे थॉट्स आहेत, त्याच्यानंतर हे जे
ट्रे आहे तो पण, आणि त्याच्यानंतर आम्ही हे छोटासा मॅट मॅट पण आहे. हे सगळं आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे वॉल डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींचा भरपूर यूज करावा लागतो. तर हे सगळं मोस्टली मी Meeshoवरूनच ऑर्डर केलेलं आहे. क्वालिटी वगैरे एकदम छान आहे. याला पण सेम आम्ही 1 वर्षापासून यूज करतोय. ते लिप पण एकदम छान आहे किंवा ते असे तुटले वगैरे नाही किंवा असे चुरगळे वगैरे नाहीये. आणि हे पण त्याच्यानंतर हे सगळे फक्त तुम्हाला चिटकवताना याची सगळी काळजी घ्यायला लागते. डबल साइडेड टेप यूज करावा लागतो. त्याच्यासोबत तर येतोच, पण तुम्ही मार्केटमध्ये जाऊन दुसरा बाय करून चिटकवा म्हणजे परमनंट छानपैकी चिटकतो तो. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आमचं किचन पूर्ण अनफर्निश्ड आहे. त्याच्यात पहिलं म्हणजे हे मॉम्स किचन. हे खूप छान आहे. वुडनचं आहे. मागून असं आहे. तुम्ही त्याला डायरेक्ट टक करून खिळ्यासोबत टक करून खाली लावू शकता. कंटेनर होते ऑर्डर केलेले. याच्यामध्ये 3 आहेत. तुम्हाला फोटो टाकेल मी, तर तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर क्वालिटी आहे. मे बी हे 3-1 वर्षापासून यूज करते. त्याला वॉश करतो किंवा घासतो त्यावेळेस थोडीशी काळजी घ्यायची, कारण वरचा जो लेयर असतो मटेरियलचा तो निघून जातो. त्यानंतर ह्या ज्या बरण्या आहेत, ह्या मोठ्या बरण्या मी ऑर्डर केलेल्या. मे बी 1 डझन होत्या आणि त्याच्यानंतर ह्या मी अर्धा डझन यूज केलेल्या. क्वालिटी एकदम छान आहे आणि झाकण जे लागतं ते एकदम प्रॉपर झाकण लागतंय. त्याच्यामुळं पडल्यानंतर पण सामान जे असतं बरणीतलं ते अजिबात बाहेर नाही पडत. याची क्वालिटी एकदम छान आहे. याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहे, पण मी ब्लॅक कलर घेतलेला. एकदम टॉप नॉच क्वालिटी आहे. स्टिकर मी खूप सारे ऑर्डर केलेले. याच्या भरपूर लिंक आहेत माझ्याकडे आणि चिटकवल्यापासून ते अजिबात अजूनपर्यंत निघालेले नाहीये. आणि त्याच्यानंतर ह्या लिप वगैरे आहे. सेम हॉलमध्ये जे आम्ही लिप ऑर्डर केले होते ते आम्ही इथं लावलेले. थोडंसं छान वाटतं, असं ग्रीनरी वाटते किचनमध्ये. आपला जो ओला कचरा असतो डेली रुटीनमध्ये तो कुठे टाकायचा? तर एक छोटीशी डस्टबिन घेतलेली. याच्यामध्ये कॅरी बॅग टाकायची आणि डायरेक्टली याच्यामध्ये ओला कचरा टाकायचा. खूप साऱ्या बेसिक गोष्टी ऑर्डर केल्या होत्या किचनसाठी. हे फोडणीचं भांडं. याची क्वालिटी एकदम छान आहे. लॉंग आहे. चटका वगैरे काही बसत नाही. त्याच्यानंतर मी दिवाळीच्या डेकोरेशनसाठी हे घेतलेलं. याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून, फुलं वगैरे टाकून छान डेकोरेशन होतं आणि वरती दिवे. हे एक मी घेतलेलं. त्याच्यानंतर आपण डेली रुटीनमध्ये रागवलं तर खूप ॲपल लागतात, म्हणून डेली रुटीनसाठी ॲपल कट करायला हे एक मी घेतलेलं. इझिली पटकन कट करता येतं याने. एकदम छान क्वालिटी आहे. याचे जे पाते आहेत ते एकदम धारदार आहेत. पण कबर्डमध्ये भरपूर साड्या ठेवतो. घडी घालून ठेवण्यापेक्षा मी हे खूप सुंदर हँगर ऑर्डर केलेले. प्रत्येक हँगरमध्ये आपण एक साडी ठेवू शकतो आणि अटकून देऊ शकतो. हे ऑलमोस्ट मी एक डझन ऑर्डर केलेली. हे एकदम युजेबल आहेत साड्या ठेवण्यासाठी, ड्रेसेससाठी. मला एकदम छान वाटतं ते रेग्युलर हँगरपेक्षा. आणि हे प्लास्टिकचे आहेत त्याच्यामुळं याच्यावरती गंज वगैरे काही नाही चढत. याची क्वालिटी पण एकदम छान आहे. हा कटिंग प्लॅटफॉर्म मी भरपूर सारे कटिंग प्लॅटफॉर्म ट्राय केले. आम्हाला तर याचे प्लास्टिकचे नव्हते यूज करायचे, म्हणून आम्ही हा वुडनचा ऑर्डर केलेला. मी ऑलमोस्ट 1-1.5 वर्षापासून वापरते. याची क्वालिटी एकदम छान आहे. दोन्ही साईडने पण यूज करू शकतो आणि कापल्यानंतर त्याचे जे सुरीचे जे धागे असतात ते पण जास्त पडत नाही, फुगत पण नाही. काही काही वुडन लगेच फुगून जातं, कारण आपण डेली रुटीनमध्ये कट करतो. आपण पाण्यामध्ये ठेवतो, भांड्यांमध्ये जातं ते, बेसिनचं पाणी पडतं, त्याच्यामुळे ते लगेच फुगून जातात. पण हे अजूनपर्यंत नाही फुगलं. त्याची काळजी पण घे, जास्त वेळ पाण्यात नका ठेवू. आणि हलकं आहे, जास्त जड पण नाही आणि अटकवायला त्यांनी इथं छान होल दिलेले, तुम्ही अटकू पण शकता त्याला. नंतर हे ब्लेंडर आहे. ऑलमोस्ट हे 3-1 वर्षापासून वापरतोय आणि याला 3 कंटेनर दिले त्यांनी. लाईट जरी नसली तरी इन्व्हर्टरवरती पण चालतं. 3 साईडचे 3 आहेत. तुम्हाला इथं मी फोटो लावेल, तुम्हाला समजून जाईल. क्वालिटी एकदम छान आहे आणि याला व्होल्टेज पण खूप कमी लागतं. आपला लाईट नसेल तर तुम्ही इन्व्हर्टरवरती यूज करू शकता. तुम्ही ज्यूस वगैरे बनवायचंय तुम्हाला किंवा काळी काळी भाजी पण बनवायची, प्रत्येक गोष्टीसाठी मी यूज करते. आपण ज्या ढोश्यासोबत, इडलीसोबत चटणीच खातो, त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी, खोबरं वगैरे एकदम बारीक होतं. बेसिंगचा पार्ट. तर इथं मोस्टली काही फर्निचर नव्हतं, तर आम्ही हे सगळ्या शेल्फ ऑर्डर केलेल्या Meeshoवरून. याच्यामध्ये 3 आलेल्या, त्या बाकी बाथरूममध्ये यूज केलेल्या. आणि ह्या ज्या 2 आहेत ह्या पण 4 आलेल्या. मी 2 इथं यूज केल्या, 2 बाथरूममध्ये यूज केलाय. याची क्वालिटी एकदम छान आहे आणि हा जो अडेसिव्ह टेप पण आहे तो पण एकदम पक्का आहे. किती पण सामान ठेवलं, तुम्ही बघू शकता मी किती सामान ठेवलंय, तरी पण ते पडलेलं नाही. एकदा चिटकवल्यानंतर ते अजिबात पडत नाही. मी 2 प्रकारचे ऑर्डर केलेले, दोघांची पण क्वालिटी एकदम छान आहे. अमृताचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे इथे खूप छान असं आम्ही वर्कस्टेशन बनवलेलं आहे. तर सुरुवात करू आपण या लॅम्पपासनं. ह्या लॅम्पला आपण म्हणतो फ्लोर लॅम्प. ठीक आहे. हा लॅम्प, याचं मटेरियल जर बघितलं तुम्ही तर वुडन फिनिश येलो कलरमध्ये बनवलेलं आहे. वरती तर जे फॅब्रिक आहे, कापड म्हणू शकतो आपण त्याला. त्या कापडात आहे त्याच्यामध्ये एक 12 व्होल्टचा बल्ब बसवलेला आहे. नंतर तुम्ही बघू शकता हे लिव्स ऑलरेडी हॉलमध्ये आम्ही यूज केलेलं आहे. परत आम्ही इथे पण थोडेफार यूज केले. डेकोरेशन एक फ्रेम लावलेले आहेत 4-5. त्याला आपण गुड थॉट्स म्हणू शकतो. तर सगळ्यात मोठा पार्ट आमचा म्हणजे हा स्टडी टेबल.
आता एकदम बनवताना त्याने एकदम मॉडर्न टाईपमध्ये त्यांनी डिझाइन केलेला आहे आणि ज्यावेळेस आम्ही तो बाय करत होतो आम्हाला वाटत होतं की बाय करावं की नाही, पण बाय केल्यानंतर तो खूप सुंदर टेबल आला. त्या इन्स्टॉलेशनसाठी त्यांचा माणूस पण येतो. 1, 2, 3 ह्या सेल्फ त्यांनी डेकोरेशन पीसेस काय जे असेल तुम्हाला शोकेस जे करायचंय तुम्हाला त्या वस्तू इथे तुम्ही ठेवू शकता. जसं की आम्ही बुक्स ठेवलंय, इथे एक वॉच ठेवलंय. खाली लॅपटॉप ठेवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे. तो जवळ-जवळ 1.5 बाय 2.5चा प्लॅटफॉर्म आहे. हा एवढा सफिशियंट आहे आपल्याला, कारण इकडे माऊस आणि इकडे लॅपटॉप ठेवून आपल्याला तेवढं काम करण्यासाठी इझी जातं. ते खाली बघितलं, खाली एक सेल्फ आहे. त्याच्यावरती आपण काही वस्तू ठेवू शकतो. याच्या खाली ज्यावेळेस तुम्ही चेअरवरती बसता आणि आपण जसं ऑफिसमध्ये काम करतो एकदम कम्फर्टमध्ये आपण काम करू शकतो. एकदम कम्फर्टेबल वाटतं काम करायला. याला लेफ्ट साइडचा जो पार्ट आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता इथं कबर्ड आहे. 3 कबर्ड आहेत. 1, 2, 3. वरती पण टॉपला जागा दिलेली आहे. तुम्ही तिथं एक्झाम्पल प्रिंटर पण ठेवू शकता. अजून दुसऱ्या काही वस्तू ठेवू शकता. त्यानंतर ही चेअर दिसते तुम्हाला, ही बॉस चेअर आहे आणि या आधीचा जो आमचा स्वतःचा फर्निश फ्लॅट होता, तिथे पण आम्ही बैठोची चेअर ऑर्डर केली होती आणि इथे क्लासला केलेली आहे. कम्फर्टेबल आहे बसण्यासाठी आणि याच्यावरती एकदम रिलॅक्स तुम्ही असं बसून फील घेऊ शकता. मी आधी सांगितलेलं आहे की बॉस चेअर आहे, सो फील तुम्हाला बसल्यानंतर नक्कीच भेटेल. ओम कृष्णाय वासुदेवाय हा एक मंत्र आहे. त्याचे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही एकदा आणि बेडमध्येच लावलेला आहे, जेणेकरून तुमचं लक्ष उठता, बसता, झोपता त्याच्याकडे तुमचं लक्ष जाईल आणि आम्ही तो वर्कस्टेशनच्या अशा बाजूला लावलाय की तो काम करत असताना अधूनमधून त्याच्याकडे लक्ष जातं आपलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर हे वर्कस्टेशन मी यूज करते. कम्फर्टेबल वाटतं मला. कंबर वगैरेचा मला अजिबात त्रास होत नाही. आम्ही सेल आउट केला तो आमचा स्वतःचा फ्लॅट. त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी आम्ही ऑर्डर केलेल्या. हे जे आहेत ना हे मेटल मधले याच्यातल्या खूप खूप छान डेकोरेटिव्ह आम्ही ऑर्डर केलेले. चिनी मातीचे जे डेकोरेशनचे आयटम्स आहेत ते पण आम्ही खूप छान ऑर्डर केलेले. त्याच्यात तुम्हाला इथे मी सगळ्या आयटम्स दाखवते. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्या सगळ्या मी लिंक देते आणि त्याची क्वालिटी पण एकदम छान होती. त्या फ्लॅटमध्ये ऑलमोस्ट आम्ही 2 वर्ष राहिलो आम्ही तिथे. तर त्या सगळ्या वस्तू एकदम क्वालिटी असो, फॅब्रिक असो, एकदम भारी आणि टॉप नॉच होतं. ते आता आयटम्स नाही मला दाखवायला, कारण आम्ही जेव्हा फ्लॅट सेल आउट केला तो विथ फर्निश अँड डेकोरेटिव्ह आयटम सेल आउट केला होता. तर हे कपड्यांचं स्टँड क्वालिटी एकदम छान आहे. तुम्ही भरपूर सारे कपडे त्याच्यावरती वाळू घालू शकता. 1, 2, 3 असे 3 कंपार्टमेंट आहेत आणि हे त्यांनी हुक पण दिलेले आहेत आणि तुम्ही ते जे आपले हँगर असतात त्याच्यामध्ये कपडे शर्ट अटकून इथं ह्या होलमध्ये पण तुम्ही होल्ड करू शकतात. ऑलमोस्ट 3 वर्षापासून मी हे स्टँड यूज करते किंवा जो बॅलन्स असतो ह्या साईडचा आणि त्या साईडचा कपडे अटकवताना दोन्ही साईडनी बॅलन्स ठेवते, म्हणजे ते पडणार नाहीत. आणि याला जे आहेत खाली व्हील्स आहेत, आपण कुठं पण मूव्ह करू शकतो. ही गोष्ट म्हणजे हे आमचं वॉशिंग मशीन, याला ऑलमोस्ट 3-1 वर्ष झालेत आम्ही यूज करतोय. ते म्हणजे बॉसचं आहे. ते आम्हाला 29 केला गेलेलं. 7 किलोचं आहे हे आणि फ्रंट लोडेड आहे. तर याच्यामध्ये प्रोग्राम 15 ते 30 मिनिटापासून सुरुवात होतात. आमचं जे बॉसचं आहे त्याला 15 मिनिटमध्ये पण कपडे धुवून सुकून एकदम बाहेर येतात. हे एक मला खूप प्लस पॉईंट वाटतो याचा. आणि याच्यामध्ये भरपूर सारे प्रोग्राम आहेत, तुम्ही इथं बघू शकता. आमचा जो एक्सपिरियन्स आहे एकदम छान आहे. जरी कपडे हाताने धुतले तर याच्यामध्ये आपण ड्रेन करू शकतो किंवा वाळू शकतो आणि मग नंतर उन्हामध्ये वाळायला घालू शकतो. गरज पण पडत नाही उन्हात वाळू घालायची. दिस इज अबाउट द वॉशिंग मशीन. तर त्याच्यानंतर हा आमचा मायक्रो ओव्हन. तर याच्यामध्ये भरपूर सारे प्रोग्राम आहेत, दाखवतो मी इथे. भरपूर सारे केक, पटॅटो, बेबी मिल्क गरम करू शकतो, पिझ्झा. त्याच्यानंतर हा मायक्रोवेव्ह पण आहे. मायक्रोवेव्ह प्लस ग्रिल, मायक्रोवेव्ह प्लस कन्व्हेक्शन आणि मायक्रोवेव्ह प्लस पॉवर लेव्हल आहे. हे 3 प्रकारचे इथे मायक्रोवेव्ह यूज केलेले आहेत. तर आम्ही हा पण ऑलमोस्ट आम्ही सोबतच घेतलेले. एअर फायर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. आणि हा IFBचा आहे. आम्ही भरपूर सारं सर्च करून घेतलेला. हा तेव्हा आम्हाला 9,000ला पडलेला. तर याची क्वालिटी एकदम चांगली आहे. त्याच्यानंतर हे ॲप्रॉल किचनमध्ये आपण रेग्युलर युजच करतो. हे ब्लॅक कलर तुम्हाला वेअर करून दाखवलाय. याच्यामध्ये 2 कलर आलेले आम्हाला. हा ब्लॅक कलर, त्याच्यानंतर हा ब्राऊन कलर. क्वालिटी एकदम छान आहे आणि मोस्टली म्हणजे भांडी वगैरे धुताना, घासताना याच्यावर पाणी जरी उडालं तरी पण हे ओले नाही होत. हे लेडीज आणि जेंट्स दोघं पण यूज करू शकतात. राघवला हा टिफिन मी ऑनलाईन ऑर्डर केलेला फ्लिपकार्टवरून. त्याला हे 3 कंपार्टमेंट आहेत आणि हे स्टीलचं आहे. तर प्रत्येक स्कूलमध्ये प्लास्टिक अलाउड नाही करत म्हणून मी हा स्टीलमध्ये ऑर्डर केलेला. आणि खाली हा याच्यामध्ये ठेवायचा असा. त्याच्याप्रमाणे तुम्ही असं लावून त्याला पॅक करू शकता. त्याला 6 हुक आहेत. एकदम इझिली पॅक होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा राघव 6 मंथपासून यूज करतोय. याच्यामधून अजिबात बाहेर जे आपण पातळ भाज्या किंवा केचप वगैरे देतो ते अजिबात बाहेर नाही आलेलं. याची जे फिटेड आहे एकदम प्रॉपर फिट केलेलं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट थिंग म्हणजे टीव्ही. हा टीव्ही आम्ही ऑनलाईन घेतलेला फ्लिपकार्टवरून.
तर हा LG कंपनीचा आहे. आम्हाला काहीतरी 28 समथिंगला बसलेला. 43 इंच आहे. एकदम रिझनेबल अमाउंटमध्ये भेटलेला. तर याच्यामध्ये ना जेव्हा आम्ही ऑर्डर केलेलं ना, तेव्हा आम्हाला याच्यासोबत हा रिमोट आलेला. हा एकदम मॅन्युअल रिमोट आहे. दुसरा जो आहे तो AI रिमोट होता. तो 3.5 केला होता समथिंगला. तो नाही घेतला बिकॉज ऑफ राघव. तो खूप फोडतो, आपटतो. म्हणून आम्ही हा जो मॅन्युअल आम्हाला भेटला तोच आम्ही आतापर्यंत यूज करतोय. आम्ही जवळ-जवळ 1.5 वर्षापासून यूज करतोय आणि अजिबात हँग वगैरे अजून तर काही नाही झालेला. याच्यामध्ये भरपूर सारे फीचर आहेत. त्याच्यामध्ये साउंड वगैरे आहे. त्याचे फीचर आपण चेंज करू शकतो. वेब सीरीजनुसार, क्रिकेटनुसार भरपूर सारे मोड आहेत. तो आपण चेंज करू शकतो आणि तो स्मार्ट असल्यामुळे आपल्याला वायफाय वरती कनेक्ट होतो. आपण कोणते पण OTT प्लॅटफॉर्म याच्यावरती बघू शकतो. अशा प्रकारे आमच्याकडे हे सगळे आयटम्स होते ऑनलाईन ऑर्डर केलेले. त्याच्या लिंक्स वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तुम्ही नक्की बाय करा आणि हे सगळे आमचे जेन्युइन रिव्ह्यू आहेत. स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाही. खूप वर्षापासून यूज करतोय. जे आम्ही पैसे पे केले त्याच्यामध्ये आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे. सो दिस इज अबाउट आवर ऑनलाईन डेकोरेटिव्ह आयटम्स व्हिडिओ म्हणू शकतो. जो आम्ही सेल आउट केलेला फ्लॅट त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी ऑनलाईन केलेल्या. त्या सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आधी सांगितल्याप्रमाणे. तर तुम्ही नक्की बाय करा. ह्या सर्व वस्तू नुसत्या व्हिडिओमध्ये बघू नका तुम्ही, आणि ते एकदा वापरून बघा. आणि वापरून बघण्यासाठी तुम्हाला ऑर्डर तर करावं लागेल ना. एकदा ऑर्डर करा, फील करा आणि नंतर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सांगा. की कसं वाटतंय. सो भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.